पहिला सामना NK स्पोर्ट्स खांडवर आणि जय जोटिंग देवरुंग संघ यांच्यामध्ये झाला होता। नक्कीच देवरुंग संघाने पहिली फेरी आणि पहिला सामना जिंकला। त्यानंतर संजय स्मृती सावध आणि गावदेवी नानकर यामध्ये जी लढत झाली होती त्यामध्ये नानकर संघाने एकतर्फी विजय आपल्या नावावर केला। आणि पहिल्या फेरीतील तिसरा सामना जनमान इताडे त्यांच्या अगेन्स्ट वीरेन स्पोर्ट्स भावाले। तर दरम्यान शुभागमन झालंय मोरेश्वरची डाकी साहेब आणि अनंतजी केणे साहेबांचं देखील इथे शुभागमन झालंय। अजितदादा पाटील साहेब हे देखील उपस्थित आहेत। या सर्व मान्यवरांचा एकविरा चषक 2025 नानकर इथे सहर्ष स्वागत असेल। दोन्ही पंचांची A1 जोडी एका बाजूने विकी मोगरे सर मॅन फ्रॉम सांगे आणि त्यांच्या सोबतीला कृष्णा केने मॅन फ्रॉम निंबवली कल्याण हे दोन्ही पंच। चला इताडे संघ आपण लगेच रेडी व्हा। दोन्ही फलंदाज देखील पाठवायचे आहेत लवकरात लवकर। फलंदाज पाठवा लगेच भावाले संघ आणि 12वे प्रतिनिधी दोन्ही टीमचे कंपल्सरी इथे पाहिजेत। जर 12वे प्रतिनिधी नसतील तर दोन्ही संघांना पॅनल्टीला सामोरे जावे लागेल। लक्षात घ्या कठोर नियम बनवले गेलेत आयोजकांच्या माध्यमातून, परंतु नियम फॉलो करणं गरजेचं आहे। सर्व टीम्स चांगलं आयोजन आपण पाहतोय। ही खूप सारी मेहनत आहे आई एकविरा स्पोर्ट्स नानकर कोलीवाडा यांच्या माध्यमातून दर्जेदार आयोजन आहे मित्रांनो। छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नानकर कोलीवाडा आणि समाजसेवक अजयजी जाधव साहेब देखील इथे उपस्थित आहेत। त्यांचं देखील सहर्ष स्वागत। आपण पोहोचला त्या स्पर्धेपर्यंत, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय, आभार व्यक्त करतोय। मुलाचं सहकार्य खऱ्या अर्थाने लाभलंय, अनेक मान्यवरांचं सहकार्य लाभलंय। भरतजी पाटील साहेबांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक आणि ट्रॉफी लाभली आपल्याला, प्रथम क्रमांकाची ट्रॉफी। त्यानंतर अमोलजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक ट्रॉफी आपल्याला लाभली आहे। राकेश गारे साहेबांच्या माध्यमातून मालिकावीर, बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर या तिन्ही ट्रॉफीज आपल्याला लाभलेत। सन्मान चिन्ह लाभले आपल्याला अनिकेतजी घरत साहेबांच्या माध्यमातून। त्यासोबत सामनावीराच्या ट्रॉफीज आपल्याला कौशिकजी अक्षय काळन साहेबांच्या माध्यमातून लाभले गेलेत। विजयजी तात्ती साहेबांच्या माध्यमातून कूलर आहे बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरसाठी। त्यासोबत सायनाथजी पाटील इताडे गावचे उद्योजक आहेत, त्यांच्या माध्यमातून सायकल लाभली आहे। आणि त्यासोबत श्रीनाथजी मगड साहेबांचा देखील त्यामध्ये खारीचा वाटा आहे। विनायकजी कोट पाण्याचे बॉटल्स खऱ्या अर्थाने, जितेंद्र सुतार साहेब बॉल बॉक्स, करणजी कोहली बॉल बॉक्स। त्यानंतर दिवेश जाधव साहेबांच्या माध्यमातून देखील आपल्याला निव्या क्वालिटीचे बॉल्स उपलब्ध करून त्यांनी दिलेत। मयूर पाटील साहेबांच्या माध्यमातून पाण्याचे जार लाभलेत। त्यासोबत संतोषजी जाधव साहेबांच्या माध्यमातून आपल्याला जे नेट सुविधा आहे वायफायची ती उपलब्ध करून त्यांनी दिली आहे। अशा अनेक मान्यवरांनी खूप सारा हातभार लावल्या स्पर्धेसाठी। सो जाऊयात मित्रांनो मॅचच्या दिशेने। मॅच सुरू होते मैदानाच्या आतमध्ये। एका बाजूने जयमान इताडे, त्यांच्या बाजूने वीरेन स्पोर्ट्स भावाले। दोन्ही फलंदाज आता सज्ज झालेत, आमची टेक्निकल टीम सज्ज झाली आहे, मी देखील सज्ज झालो आहे। दोन्ही अंपायर्स एका बाजूने विकी मोगरे, दुसऱ्या बाजूने कृष्णा केने। ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह वाहिनी, या वाहिनीद्वारे आपण हा सामना पाहताय। थर्ड पंच आमचे हिरामनजी खरकर सर, हॅरी सर ते देखील सज्ज आहेत, सर्व मान्यवर सज्ज आहेत। पहिला बॉल, दोन्ही संघांना शुभेच्छा। शोध क्वालिटी क्रिकेट। पहिलाच बॉल आउटसाइड एज लागली, शॉर्ट थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक आहे तिथे, एक धाव एक वटी गेली। भावाले टीमचा प्रतिनिधी इथे पोहोचलाय। इताडे संघाचा 12वा प्रतिनिधी इथे पोहोचलेला नाहीये। गोलंदाजाचा नाव लवकर कळवा। बंटी आहे गोलंदाज। गोलंदाज बंटी
स्ट्रायकिंग एंडवर आता फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय नागेश आणि दीपेन ही जोडी आहे. शॉटॉम्पूलचा फटका सुरेख आहे. गॅप मध्ये पॉवर प्लेचा प्रॉपर वापर, टिपिकल स्ट्रोक आणि येतोय पहिला चौकार. कालच्या दिवसामध्ये देखील इताडे संघ केला होता, परंतु जानू स्पोर्ट्स इताडे संघ होता. चांगली केली साकारली होती. अंतिम सामन्यामध्ये कुठेतरी त्यांना अपयश आलं आणि त्या स्पर्धेतून त्यांनी रजा घेतली. परंतु आज आणखी एक इताडे संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय. या दुसऱ्या दिवसामध्ये इताडे बनाम भावाले अशी काटेकी टक्कर सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला सुरुवात झाली आहे. दोन्ही भिवंडी विभागातील नामांकित संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. शॉट ऑन पूल करायचा होता, क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिथे आणि झेल देखील स्वीकारला. पहिला मोठा धक्का लागला इथे. मन इताडे संघ करण लगेच आपण लाईनअप व्हा, लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरतोय जोगेन. हा एक विस्फोटक फलंदाज आहे मित्रांनो. सुरुवातीचा कालखंड नक्कीच भावले संघासाठी खडतर होता. त्यानंतर जोगेन हे प्रभावित केलं होतं. आपल्या बॅटिंगच्या जोरावर अनेक सामने आपल्या संघाला जिंकून दिले. नक्कीच त्यांच्याच गावातील एक नामांकित क्रिकेटर इथे उपस्थित आहेत, अनंतजी केने. त्यांनी देखील अनेक खेळाडू घडवलेत या बाबले गावामध्ये. दरम्यान एक धाव जोडली जाते. जोगेनच्या बॅटमधनं अकाउंट ओपन केले जोगेने. वैयक्तिक संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 6. 1-6. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 चेंडू हे खूप महत्त्वाचे असतील, कारण पॉवर प्लेचं षटक म्हटल्यानंतर पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतात. कारण ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा बनवण्यासाठी मुभा दिली जाते फलंदाजांना, ती मुभा इतर षटकामध्ये कमी मिळते. कारण दोनच क्षेत्ररक्षक आपण बाहेर पाहतोय. एक क्षेत्ररक्षक आहे खऱ्या अर्थाने वाईडिश लॉंगॉनला आणि एक क्षेत्ररक्षण आपण लॉंगॉनला पाहतोय. करण आहे लॉंगॉनला. आय थिंक चांगला क्रिकेटर आहे करण. स्विच इट. फटका फसलाय तिथे. झेल टिपलाय, झेल स्वीकारलाय. आणखी एका विकेटचं पतन होतोय. धक्का क्रमांक 2 लागतोय विरेन स्पोर्ट्स भावाले टीमला. चांगला चेंडू पाहायला मिळतो. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय पहा मित्रांनो. फिंगर रोल, चतुर चाला गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा पॉवर प्लेचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र 6 धावा खर्च करून 2 विकेट आपल्या नावावर करतोय गोलंदाज बंटी. प्रभावित केलं खऱ्या अर्थाने बंटीनं. अशा गोलंदाजीची खऱ्या अर्थाने गरज आहे जनमान इताडे संघाला, आणि तेच कार्य मैदानाच्या आतमध्ये करून दाखवतोय. हम भी किसी से कम नाही असं भावाले संघ नक्कीच म्हणेल, परंतु कुठेतरी
बॅटिंगच्या जोरावर इथे चांगले धावसंख्या उभारावी लागेल, कारण धावसंख्या डिपेंड करण्यासाठी किमान तेवढ्या धाबा बनवावे लागतील. 40+ टार्गेट सेट करावं लागेल. कुठल्या संघाच्या बाजूने पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवर. शॉटॉम्पूलचा फटका इनफिल्डला बीट करतो, क्षेत्ररक्षक नाही तिथे आणि करणला देखील थोडसा फंबल होते करणचा. गोलंदाजाचं नाव कळू द्या मित्रा लगेच. गणेश आहे बॉलिंग ट्रॅकवर. नक्कीच 2 धाबांची पॅनल्टी आकारण्यात येईल, कारण 12 प्रतिनिधी आहे इथे पोहोचलेला नाही आहे. जय हनुमान इताडे संघाचा. नियम सर्वांसाठी सारखे आहेत. क्रिकेटमध्ये कोणालाही कमी जास्त लेखलं जाणार नाही. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी राहिली आहे. पेनल्टीच्या 2 धाबा देखील खात्यामध्ये ऍड केल्या गेल्यात खऱ्या अर्थाने भावले संघाच्या. 2 धाबा वाढल्या गेल्या, 10 धाबा आता धावफलकावर पाहायला मिळत आहेत. दरम्यान अलॉंग दी कार्पेट फटका सुरेख आहे. 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि चतुराई दाखवण्याचा प्रयत्न, परंतु अनसक्सेसफुल ठरला क्षेत्ररक्षक. 4 धाबा तिथे नशिबाचा चौकार येतोय. सोमा डीजे तर डीजे विशाल आणि सन्माननीय आदरणीय कृष्णाजी जाधव साहेब इथे उपस्थित आहेत. त्या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल, आपण या आपलं सहर्ष स्वागत आहे ऐकवीरा चषक 2025 मध्ये आपण आलात, आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि इथे मात्र आणखी एका विकेटचं पतन होतोय. धक्का क्रमांक लागलाय तब्बल 3रा. की गोड संगीत या प्रेक्षकांना ऐकवतायत. डीजे मास्टर खूप खूप धन्यवाद. चांगल्याच गाण्यांची पर्वणी आहे खऱ्या अर्थाने, मेजवानी आहे डीजे मास्टरकडे. डीजे जालिंदर आपण ऐकतोय आणि त्यांचे ऑपरेटर आता सज्ज झालेत. दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला अनेक चांगल्या संगीतांची मेजवानी ऐकायला मिळेल दुपारच्या सत्रामध्ये, कारण आमचे हिरामन सर देखील ऑन फायर होतील. त्यांचा देखील एक वेगळा नजराणा आहे मित्रांनो. डान्सिंग अंपायर या कल्याण विभागामध्ये, कल्याण भिवंडी विभागामध्ये म्हणून चर्चेत राहिलेलं नाव आहे हिरामन खरकर सर. गणेशचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटची आउटसाइड एज लागली. मोठा किनारा होता, पंचांनी लगेच अपील उचलून धरली बोट आकाशाकडे आणि फलंदाजाला मात्र परतीचा प्रवास करावा लागतोय. आणखी एक मोठा धक्का लागतोय वीरेन स्पोर्ट्सचा भावाले टीमला.
अप्रतिम षटक हाताळतोय करण. 6 धाबा खर्च करून 2 विकेट्स आपल्या नावावर केलेत. वैयक्तिक कामगिरी खूप चांगली राहिली आहे खऱ्या अर्थाने गणेशची देखील, आणि सांघिक कामगिरी देखील भरपूर चांगली राहिली आहे. जय हनुमान इताडे संघाच्या माध्यमातून 14 वर 4 गडी बाद. दुसऱ्या षटकाचा खेळ अजून सुरू आहे. अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील कसलेली आणि फसलेली गोलंदाजी केली आहे. पहिल्या मॅचचा जर विचार केला तर मोठ्यात मोठी धावसंख्या उभारली होती देवरुंग संघानं. लाऊड अपील, उचलली अपील, विकेटचं पतन. आणखी एक मोठा धक्का विरेन स्पोर्ट्स भावाले या टीमला. तर नवीन गोलंदाज कोण येतोय आपण पाहूया आता. नयन आलाय जय हनुमान इताडे संघाच्या माध्यमातून. नयन म्हणजे डोले, आणि डोले फेडणारी, डोल्यांचे पाडणं फेडणारी गोलंदाजी नयनला नक्कीच करावी लागेल. कारण 3 गोलंदाजाने खऱ्या अर्थाने 2 गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. हा 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. वय फार लहान आहे मित्रांनो गोलंदाजाचं, परंतु या संघामध्ये खऱ्या अर्थाने चांगली कामगिरी करण्यासाठी कुठेतरी याला संधी दिली गेली आहे. नवोदित खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न या संघाने नक्कीच केला गेला आहे. निखिल स्ट्रायकिंग एंडवर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवर विनोद. 14 धाबा फलकावर 5 गड्यांच्या मधल्यामध्ये अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे या पूर्वार्धामध्ये. पहिला चेंडू बाहेरच्या दिशेने. विकी मोगरे सरांचे आज समांतर झाले आहेत. वाईट चेंडू, वाईटची फेकी. धावसंख्या आता पुढे जाते 15 धाबा फलकावर. यावेळी मात्र भीमर चेंडू आहे की काय, फुलटॉस होता आणि कुठेतरी खेळून देखील चांगल्या पद्धतीने काढलाय. नो बॉल, भीमर चेंडू आहे. 1+1 एक धाव येईल आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. इथे 2 धावलेत. 1+2 अशा 3 धावा आणि यानंतरचा बॉल आता फ्री हिट असेल. मेजबानी परभणी. आता इथून मोठा फटका येईल का, प्रेशर रिलीज करता येईल का. सुवर्ण संधी आहे खऱ्या अर्थाने फलंदाज निखिलसाठी. या चेंडूवर मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे, कारण मात्र या 2 षटकामध्ये 18 धावा बनल्या आहेत आणि 3रं षटक प्रगतीपथावर आहे. इथून जर गिअर शिफ्ट करायचा असेल, एक्सेलेटरवर पाय द्यायचा असेल तर हा चेंडू खूप महत्वाचा असेल. चांगला चेंडू पाहायला मिळतो. वापसी, कमबॅक गोलंदाजाच्या माध्यमातून. दाबाची देखील शक्यता होती तिथे. फ्रीटच्या बॉलवर आपल्याला माहिती आहे मित्रांनो, फलंदाज फक्त धावबादच्या स्वरूपातच बाद होऊ शकतो. विकेट फक्त धावचीच्या स्वरूपामध्ये मिळू शकते गोलंदाजाला. झेल पकडला किंवा बोल्ड झाला, कोणत्याही स्वरूपात फलंदाज बाद होऊ शकत नाही. एक चेंडू आणि 5 धावा खर्च केल्यात नयनने. अवंतर धावामध्ये थोडासा भर इथे टाकतोय. लाईन आणि लेंथ जोपासावी लागेल नयनला. आउटसाइड एज लागले. लॉंग स्टॉप एंडला जाईल का चेंडू, आणि त्याचं उत्तर नक्कीच चौकार येतोय. यावेळी फटका सुरेख आहे.
आणि चेंडू वन बाउन्स बॅकवर्ड बाउंड्रीच्या बाहेर हात खोलले, तिथे इरादे स्पष्ट केलेत आणि आणखी एक चौका ठोकलाय. प्रीती आहे खऱ्या अर्थानं वीरेन स्पोर्ट्स भाबाले संघाची, कारण धावसंख्येचा तुटवडा भासला होता इथे आणि इथे पुरेपूर आता खरपूस समाचार घेतला गोलंदाजाचा. चांगला चेंडू यावेळी पडल्यानंतर सरळ निघून गेला. यष्टीरक्षक होते, चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून चोख बजावली गेली. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. 27 धावा धावफलकावर. 5वा चेंडू घेऊन गोलंदाज नयन पुन्हा एकदा. चप्पल होऊन शॉर्ट ऑन पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल पाहायला मिळतोय. यापुढील बिग फाईट नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो. दोन संघ आपापसात भेटतील. एका बाजूने गावदेव वालचीन आणि दुसऱ्या बाजूने जय हनुमान चौदरपाडा. आउटसाइड एज लागली आहे. पुन्हा एकदा चेंडू पळतो लॉंग स्टॉप एंडला. संधी होती परंतु संधी गमावली गेली. चेंडू हायर होता आणि चेंडू निघून गेला सीमारेखा पार. येतोय चौकार. एकतीस वर 5 गडी बाद. 3 षटकाच्या समाप्तीनंतर जय हनुमान इताडे संघाचा अंतिम षटक आता शिल्लक आहे. करण पाटील बॉलिंग ट्रॅकवर. हा एक क्लासिकल क्रिकेटर आहे करण पाटील. सातत्याने करणला पाहिलंय. वेगवान गतीचा गोलंदाज आहे आणि त्यासोबत फलंदाजी देखील जबरदस्त करू शकतो हा फलंदाज. जय हनुमान इताडे संघाची रन मशीन आहे खऱ्या अर्थाने करण. निखिल आणि विनोद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. वीरेन स्पोर्ट्स भापले संघाच्या वतीनं अंतिम षटक इताडे संघाच्या माध्यमातून. यावेळी मात्र अतिरिक्त लाईन बाहेरच्या दिशेने पाहायला मिळते. विकी मोगरे सरांचे आज समांतर, कारण चेंडू आहे अवांतर. अवांतरच्या स्वरूपात धावसंख्या आता पुढे जाते. 32 धावसंख्या झाली आहे. वन फॉर दी ओव्हर. फर्स्ट वॉर्निंग देखील आली असेल गोलंदाजाला. शॉर्ट ऑन पुलचा फटका. ताकदवर स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहे आणि चेंडू अडवण्याचा पुरेपूर प्रयत्न. 100% एफर्ट त्या क्षेत्ररक्षकाकडनं, परंतु चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर षटकारासाठी जातोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता 100% प्रयत्न केले होते. एफर्ट्स 100 नंबर देईल मी त्या क्षेत्ररक्षकाला, कारण किती उंच भरारी घेतली होती चेंडू अडवण्यासाठी, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता चेंडू. डिस्टन्स कव्हर केलं चेंडूने. उंची होती, लांबी होती आणि म्हणूनच षटकार तिथे पाहायला मिळाला. उत्तुंग षटकार होता. करणवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न होतोय, कारण स्लॉग ओव्हर आहे हाणामारीच्या षटकामध्ये. हाणामारी फलंदाजांना करावीच लागते. इथे टीमची टोटल आता झाली आहे 38. 38 धावा धावफलकावर.
मिस टायमिंग स्ट्रोक. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. करणची वापसी होते तिथे. निर्धाव चेंडूची सांगता. 2 चेंडू आणि 38 धाबा फलकावर. पुन्हा एकदा करण सज्ज होते गोलंदाजीसाठी. समोरच्या दिशेने सेफ फटका क्रिकेट मधील. क्षेत्ररक्षक येतो लॉंग ऑफ वर ना. 2 धावा तोपर्यंत पळून काढल्या गेल्यात. क्रिकेट मधील सर्वात सेफ कोणता फटका असेल तर तो गोलंदाजाच्या पाठीमागे साइड स्क्रीनवर, आणि तोच फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे झाला. 2 धाबा एकवटल्या 2च्या मदतीनं. 40 वर 5 अशी अवस्था खऱ्या अर्थाने विरेन स्पोर्ट्स भाबाले संघाची. अलॉंग दी कार्पेट फटका चांगला आहे, परंतु धाबा किती मिळतील? 1 पेक्षा जास्त मिळेल का? दुसरीचा प्रयत्न. धावाची शक्यता. थ्रो चुकीचा आहे. थोडासा चुकीचा थ्रो पाहायला मिळतोय. खाली पाहिजे होता तो थ्रो थोडासा. 2 धाबा घेण्याची मुभा दिली. 42 वर 5. आणि आता अंतिम 2 चेंडूंचा खेळ इथे या पूर्वार्धामध्ये पाहायला मिळेल प्रेक्षकांना. आम्हा प्रेक्षकांची गर्दी होते. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, नानकर कोलीवाडा. समोरच्या दिशेने इनफिल्डला बीट करून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आणि काय घडलंय तिथे? चौकार आहे की षटकार आहे? पंच षटकार आहे. दोन्ही पंचांचे दोन्ही हात समांतर झालेत. पुढचा बॉल करण. यावेळी उंच उडालाय. हवेमध्ये फ्लाय होतोय चेंडू. येईल का खाली? आलाय, परंतु नो मॅन्स लँड मध्ये. एक पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. किती धाबा आल्या त्या चेंडूवर? 3 धाबा आल्यात. आणि या 3 धाबाने वाढती धावसंख्या. आता स्कोर कार्डवर आपण फायनल टोटल पाहतोय. विरेन स्पोर्ट्स भावाले टीमची 51 धाबा. असं वाटलं होतं कुठेतरी भावाले संघ बॅकफुटवर ढकलला गेलाय, परंतु अंतिम षटकामध्ये तब्बल 20 धाबा करणने खर्च केल्या. कोणताही विकेट त्याला प्राप्त झाला नाही. 51 धाबा बनवल्या येणाऱ्या या 4 षटकामध्ये विरेन स्पोर्ट्स भाबाले संघाने. आणि विजयासाठी जय हनुमान इताडे संघाला तब्बल 52 धाबांची गरज आहे. यापुढील बिग फाईट मॅच जय हनुमान चौदरपाडा आय थिंक, आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी वालशीन. चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण लगेच टॉससाठी यायचं आहे. आमचे अनेक मान्यवर तिथे उपस्थित आहेत आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकी करून घेतोय. तर अनंतजी केणे साहेब इथे उपस्थित आहेत. 7 स्टारचे एक मेंबर आहेत खऱ्या अर्थाने, आणि क्रिकेटचे उन्हाळे पावसाळी हिवाळे तिन्ही हंगाम त्यांनी खूप जवळून पाहिले आहेत. त्यांना खूप सारा अनुभव आहे क्रिकेटचा. 4 षटकांची ही मॅच दर्शनीय मॅच असेल खऱ्या अर्थाने, कारण चौदरपाडा बनाम वालशीन या 2 संघामध्ये ही भिडत होणार आहे. हेड्स इज द कॉल. काटा पडलाय. टॉस जिंकलाय चौदरपाडा टीमच्या कर्णधाराने. मी विनंती करतो अनंतजी केणे साहेबांना आपण असं नसतं वा. आता आम्ही थोडीशी बाईट घेतो या दोन्ही कर्णधारांची. तर बिग बॅटल मोठा सामना रंगणार आहे या दोन्ही संघांच्या दरम्यान. तर चौदरपाडा टीमचे कॅप्टन प्रथम 4 षटकांच्या मॅचसाठी आपला निर्णय काय असेल? बॅटिंग. बॅट फर्स्ट. प्रथमतःच या स्पर्धेमध्ये आपल्याला टॉस जिंकल्यानंतर कोणता संघ बॅट फर्स्ट करताना दिसतोय? बॅट फर्स्ट घेण्यामागचं मुख्य कारण काय असेल मित्रा? कारण काही नाही, आम्ही रन बनवायचा प्रयत्न करू जास्त. नक्कीच तुमची प्लॅनिंग अशी आहे की बॅटिंग फर्स्ट घेऊन आम्ही जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करू आणि कुठेतरी आमच्याकडे चांगले गोलंदाज आम्ही त्या धावा डिपेंड करू, ही प्लॅनिंग आहे. तर टॉस आपण हारलात, कुठेतरी बॅट फर्स्ट त्यांनी प्रथमतः घेतले. गोलंदाजी तुम्हाला प्रथमतः करायची आहे. नाणेफेक जर जिंकली असती तर आपण काय डिसिजन घेतला असता? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण घ्यायचं होतं. पारंपरिक डिसिजन आहे. प्रथमतः गोलंदाजी
जास्तीत जास्त संघ गोलंदाजी करतात, परंतु दोघांच्या मनासारखं डिसिजन लागले. त्यांना बॅटिंग हवी होती, आपल्याला गोलंदाजी हवी होती. समोरील संघाला कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आपला? 40+ आतमध्ये. 40च्या आतमध्ये रोखण्याचा मानस असेल. चांगले बॅटर्स आहेत जर्मन चौदरपाडा संघामध्ये आणि आपला देखील खेळ चांगला होईल अशी अपेक्षा करतोय. बेस्ट ऑफ लक आपल्या संघाला. आणि आपण खऱ्या अर्थाने लवकर उपस्थित राहिलं तर दोन्ही कर्णधारांचं मी नक्कीच धन्यवाद आभारी आहे. जाऊयात दरम्यान माच्या दिशेने. नाणेफेक जिंकले खऱ्या अर्थाने जर्मन चौदरपाडा टीमने आणि बॅट फर्स्ट असा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवलाय. मैदानाच्या आतमध्ये घमासान युद्ध सुरू आहे मित्रांनो. फर्स्ट इनिंग समाप्त झाली आहे आणि फर्स्ट इनिंग मध्ये तब्बल 51 धाबा बनवल्या विरेन स्पोर्ट्स भावाले या संघाने. आणि आता 52 धाबांचा पाठलाग करताना जर्मन इताडे संघ कशा पद्धतीने फलंदाजी करेल याचं धावतं वर्णन या ऐकूयात व्हॉइस ऑफ भिवंडी योगेश पाटील सर यांना. धन्यवाद ओमी सुतार. काय सुरुवात पाहिली आपण पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर्मन इताडे संघाने, कारण पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 12 धावा खर्च केल्या होत्या बंटी आणि गणेशनं आणि तब्बल 5 विकेट्स त्याने प्राप्त केल्या. परंतु मागील जी 2 षटकं आपण जे पाहिली ती विरेन स्पोर्ट भावाले संघाच्या नावावरती, कारण नयननं 17 धावा खर्च केल्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये करण पाटीलनं तब्बल 20 धावा खर्च केल्या. हनुमान तरे जे यवईचे प्रसिद्ध उद्योजक आहेत, नेहमीच्या संघाला पुरस्कृत करत असतात, त्यांचं सुद्धा आपण करूया स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. आणि आमच्या अनंताजी केणे ज्या गावाला बिलॉंग करत आहेत त्याच गावातील संघ तुम्हाला सध्या इनॅक्शन मध्ये पाहायला बोलतोय विरेन स्पोर्ट भावाले. आणि चांगल्या स्थितीमध्ये संघ आपण पाहतोय, कारण 52 धावांचं लक्ष्य मात्र या ठिकाणी उभारलं. आणि त्याचमुळे पाहतोय की सलामी जोडी करण पाटील आणि करण पाटीलच्या सोबतीला रितेश. कुठल्याही गोलंदाजाने विकेटचे हॅट्रिक कंप्लीट केली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आमचे संस्थापक अध्यक्ष आनंदजी केणे यांच्याकडून दिले जाणार आहे. रितेश स्ट्रायकिंग एंडला आहे, करण पाटील नॉन स्ट्रायकिंगला पाहायला बोलतोय. आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज अमोल केणे. पहिला चेंडू बॅटची इनर एज आणि चेंडूचा लागली फाईन बाउंड्रीकडे. शॉट्समॅन तिथे मात्र पाहिला आपण, सिंगल धाव पहिल्या चेंडूवरती कंप्लीट केली रितेशनं. मॅच चांगल्या प्रमाणे इथे पाहायला मिळू शकेल, कारण जे हनुमान इताडे संघाची सुद्धा मात्र चांगली बॅटिंग ऑर्डर आहे. आणि मित्रांनो येणाऱ्या काही दिवसानंतर तुम्हाला जे हनुमान चषक सुद्धा मात्र या संघाच्या वतीने पाहायला मिळणार आहे. 11 डिसेंबर ते 14 डिसेंबर त्या स्पर्धेचा कालावधी. परंतु या स्पर्धेमध्ये पाहूया जे हनुमान इताडे संघाची कशा रीतीने मात्र खेळ, कशा रीतीने कामगिरी पाहायला मिळू शकेल. क्रॉस बॅटेड फटका, परफेक्ट कॉन्टेक्शन आणि चेंडूचा लागली बाकपर स्क्वेअर लेगच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. चांगला शॉट पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला, कारण करण पाटीलला माहिती की लक्ष फार मोठं आहे आणि त्याचमुळे मात्र तो एज ओपनर म्हणून मात्र या सामन्यामध्ये त्याला आपण पाहतोय. आता मात्र पावशेला एक्स्ट्रा कव्हरला बेट केला, क्लासिकल स्ट्रोक बाय करण आणि चेंडू मात्र निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. मोठ्या फटक्यामध्ये सध्या डील करतोय आणि पॉवर प्लेचं षटक फार महत्वाचं असेल दोन्ही टीमचा आपण जर विचार केला तर, कारण पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं तर पॉवर प्ले मध्ये इताडे संघाची चांगली गोलंदाजी झाली होती, परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये आता इताडे संघाची चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक षटकार आला, एक चौकार आला, फुलटॉस होता अगदी, पुन्हा मात्र टर्न केला, एक शॉट मिडविकेटला मात्र पाहू शकाल जोगेंद्र भालेकर मात्र वेगाने चेंडूवरती झेपावत आहेत. चांगला फिल्डिंगचा नजराना तो मात्र त्या ठिकाणी पेश करतो. दुहेरीचा प्रयत्न केला होता फलंदाज रितेशने, परंतु करणनं मात्र त्या ठिकाणी त्याला रिटर्न पाठवला, कारण त्या दुहेरीच्या प्रयत्नामध्ये आय थिंक धोका सुद्धा निर्माण होऊ शकला असता. आणि त्याचमुळे मात्र पाहतोय की एका धावेवरती समाधानी दोघेही राहिले. आज वर्किंग डे आहे, शुभ बुधवार आहे, तरी सुद्धा मात्र पाहू शकाल प्रेक्षकांची अतूट गर्दी आपल्याला पाहायला मिळते. कारण तसे जर पाहिले तर हा ऐतिहासिक क्रीडांगण आपण पाहतो या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नांदकर. अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला या क्रीडांगणावरती पाहायला मिळत असतात.
मिस्टामिंग चेंडू हवेत आणि शॉट बॅकवर्ड पॉइंटला मात्र कुठल्या प्रमाणे चूक होत नाहीये. मंगलकीने चेंडूवरती झेपावला आणि कुठल्या प्रमाणे तिथे चूक केली नाहीये. पहिला धक्का लागत असताना टीम जय हनुमान इताडे संघाला. यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. आपलं आई एकविरा चषक 2025 मध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक आपलं स्वागत करतोय. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि जरूर आज पाहुण्यांची आपल्याला मांदियाळी आपल्या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळेल आणि पाहू शकाल नुकतंच मुनीश शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज पाहू शकाल नितीन आलाय. सुरुवात चांगली झाली होती परंतु कुठेतरी रितेशने करण पाटीलची लवकर साथ सोडली. याचं कारण की अमोलला मात्र ही पहिली विकेट मिळाली परंतु या ठिकाणी जबरदस्त फाटका अगदी शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू चालला वेगाने दन करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा दर्शनीय चौकार. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळाला एका विकेटच्या मोबदल्यात. आणि चांगली सुरुवात जय हनुमान इताडे संघाची इथे पाहायला मिळाली. मागडा षटक पाहिला आपण अमोल केनेचा. तब्बल त्याने 16 खर्च केला. लक्ष 52 धावांचा आहे. आणि आता दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज राहुल. नॉन पॉवरफुलचा खेळ सध्या आपण पाहतोय. तब्बल ऑन साईडला 3 बाउंड्री रायडर्स पाहायला मिळत आहेत. एक शॉट फायनलीकडे एक फिलाडू तुम्ही पाहू शकाल. ऑफ साईडचं आपण जर क्षेत्ररक्षण पाहिलं तर अगदी शॉर्ट थर्डमॅनला एक फिल्डर आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर आहे. आणि डीप कव्हर लाईक तुम्ही फिल्डर पाहू शकाल. लॉंग ऑफ आहे आणि शॉर्ट पॉईंटला एक फिल्डर तुम्ही पाहू शकाल. अशी व्यूहरचना पाहतोय आपण. दुसऱ्या ओव्हरसाठी आपण पाहतोय संघनायकाने सजवलेली आहे. राऊंड द विकेटने मारा करतोय राहुल केने. बॅकला जाऊन समोरच्या दिशेने मात्र पाहू शकाल हलक्या हाताने फक्त पंच केला. गॅप शोधण्याचा प्रयत्न करण पाटीलने केला. करण थोडीशी सावधगिरी बाळगतोय कारण त्याला माहिती की जेवढा वेळ मी खेळपट्टीवरती काढेल तेवढा माझ्या संघाला मात्र चांगला होऊ शकेल. आणि त्या अनुषंगाने आता मात्र सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली. स्ट्राईक त्याने रोटेट केली आणि नितीनला आता मात्र या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला तो घेऊन आलाय. एक वेगळी प्लॅनिंगच्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी या धावांचा छेद सध्या सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर पॉवर प्लेमध्ये करणने चांगली मोठे फटके केले आणि आता मात्र सेन्सिबल क्रिकेट तो खेळण्याचा प्रयत्न करतोय. दूरकडून केल्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर थोडासा मात्र काटा घेतो बाहेरच्या दिशेनं आणि सरळ चेंडू चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आय थिंक विनोद विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज विनोदने सुद्धा मात्र चांगली दर्शनीय स्ट्रोक लगावले. तलवार जुनी आहे परंतु मी नेहमी सांगतो की त्या तलवारीला अजून गंज लागलेली नाहीये. आणि एक जुनी तलवार आमच्या व्यासपीठावरती आहे. ती कधी मैदानाच्या आतमध्ये येईल याची सर्वांना आतुरता आहे. सरळ बॅट लॉप करण्याचा प्रयत्न परंतु पाहू शकाल टायमिंग प्रॉपर नाहीये. बॅटची ग्रीप हातामध्ये थोडीशी फिरली आणि त्याचमुळे पाहतोय की परफेक्ट मिडल मात्र त्या ठिकाणी चेंडू झाला नाहीये. एक धाव तिथे मात्र सहजपणे मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली. 2 दिवसांची ही स्पर्धा कालचा दिवस पाहिला तर पूर्णपणे मेहर 11 बापगाव संघाच्या नावावरती राहिला कारण तो पहिला संघ ठरला या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करणार. आणि आज पाहूया कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहुल कडून पाहतोय. हो पूर्णपणे वेगवान चेंडू अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय.
टॅलेंटेड गोलंदाज आहे. अनेक वर्षापासून पाहतो की एज बॉलर म्हणून तो चांगली कामगिरी विरेन स्पोर्ट बाबाले संघासाठी करत आलेला आहे आणि आज सुद्धा मात्र त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं. विकेट टिकसाडी या सौमिक केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर तथा संस्थापक अध्यक्ष ओमसाहेब लोणार क्रिकेट असोसिएशनचे अनंतजी खेडे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु या ठिकाणी करणला मात्र शांत केलंय गोलंदाज राहुलनं. म्हणजे म्हणतात ना की बारी बारी सबकी बारी, पहिले ते तुम्हारी अब हे हमारी. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिले तर मोठे फटके पाहिले आपण फलंदाजांच्या वतीनं, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये आता फक्त धावांसाठी संघर्ष सुरू आहे. हाच क्रिकेटचा खेळ आहे. वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. ओव्हर पिच आणि त्या चेंडूला मात्र फेकून दिलाय लॉंग ऑनच्या पलीकडे. आमच्या मुख्य व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत त्यांना मानवंदन देण्यासाठी 7 संपन्न झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा धाफालक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे समीकरण आपण जर पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 12 चेंडूमध्ये 28 धावांची अजूनही आवश्यकता आहे. नेट टू नेट फाईट सध्या आपण पाहतोय. म्हणजे जवळपास आपण जर पाहिलं तर अर्धा पल्ला मात्र या ठिकाणी कंप्लीट केला आणि अर्धा पल्ला अजूनही गाठायचा आहे. दुसऱ्या ओव्हरचा आपण विचार केला तर जी 5 चेंडूवरती राहुलनं फार मेहनत केली, त्या मेहनतीवरती मात्र कुठेतरी शेवटच्या चेंडूवरती जो षटकार आला त्या षटकाराने मात्र पाणी फेडलं. कारण अगदी बॅटरच्या झोनमध्ये चेंडू त्याने हाताळला. ओव्हर पिच पाहिला आपल्याला आणि त्याच्यावरती आपण षटकार पाहिला. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू करतोय आणि विनोदच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू शिल्लक, 12 मध्ये 28 ची गरज. नितीन आणि करणची जोडी सध्या खेळपट्टीवरती पाहायला मिळते. या नितीन पूर्णपणे सास पडतोय. उचली घेणारा चेंडू ज्यावेळी गुडलँड स्पॉटवरती चेंडू लँडिंग झाला, अधिक उचली मात्र त्या ठिकाणी चेंडूला मिळाली. जरूर त्याला पंच करायचं होतं, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. फार दांडगा अनुभव आहे विनोदचा आपण विचार केला तर, आणि तो अनुभव मात्र या ठिकाणी झोकतोय. पहिला चेंडू पाहिला तर डॉट आलाय, एकही धाव त्याने खर्च केली नाहीये. आता मात्र ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनकडे मात्र असं वाटलं की एक क्षण चुकी घडते की काय, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र जम्प करून तो मात्र त्या ठिकाणी चेंडू स्टॉप केला आणि एका धावेवरतीच मात्र फलंदाजाला मात्र त्या ठिकाणी थांबवलं. लॉंग ऑनची आपण जर सीमारेषा पाहिली, तिथली जर आपण आउटफील्ड जर पाहिली तर फार टणक आहे. ज्यावेळी चेंडू त्या ठिकाणी लँडिंग होतोय, अगदी चेंडू स्किड सुद्धा होतोय, बाउन्स सुद्धा अधिक मिळतोय आणि त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करणं एवढं सोपं नाहीये. परंतु या ठिकाणी कमालीचं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. आय थिंक लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये दीपेन होता त्या ठिकाणी. यंगस्टार आहे, लेदर क्रिकेटवरती सुद्धा तो धडे घेतोय आणि आता मात्र टेनिस क्रिकेटचा तो सुद्धा आस्वाद घेतोय. आपल्या गावाची मात्र त्या ठिकाणी सेवा करतोय. चांगला चेंडू फुलर लेंथ होता, अगदी ऑफस्टिकचा चेंडू ऑनसाईडला खेचून मारण्याचा प्रयत्न. ज्यावेळी तुम्ही चेंडूच्या ब्रिटवरती खेळतात त्यावेळी मात्र करण पाटीलचे आपल्याला स्ट्रोक पाहण्यासारखे असतात, परंतु इथे चुकी करतोय. त्याच्या बॅटमधून मात्र फटके चांगले पाहिलेले आहेत, परंतु डॉट पर्सेंटेज सुद्धा आता मात्र आपल्याला जास्त पाहायला मिळतोय. अजून एक चांगला चेंडू, शरीराचा वेध घेणारा आपल्याला पाहायला मिळतोय. हो, रनआउटची संधी सुद्धा होती, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी नितीनला रिटर्न पाठवलं. येणाऱ्या बॅटरमध्ये आय थिंक केतन पाटील अजून सज्ज आहेत. गणू सुद्धा चांगली बॅटिंग करू शकतोय, परंतु नितीनला तिसऱ्या क्रमांकावरती पाठवणं कदाचित जो प्लॅन मात्र आपण पाहतोय की तो मात्र त्यांच्या अंगलिकी येतोय की काय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत विनोदची पाहिली आपण, कारण तिसरा डॉट चेंडू मात्र या ओव्हरमध्ये पाहिला. हा फटका चांगला आहे कारण डीप मध्ये कुठला क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू सरळ चालला कव्हरच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार.
बुद्धीचे या संपूर्ण मात्र थोडीशी आशा पल्लवित केलेल्या आहेत ते इताडेकरांच्या, कारण 7 मध्ये आता विजयासाठी इथून 23 धाब्यांची अजूनही आवश्यकता आहे. या चेंडूवरती मोठा फटका जर आला तर मात्र आता इताडे संघ या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो आणि तीच क्षमतेनुसार कामगिरी आपल्याला करण पाटीच्या वतीने पाहायला मिळू शकेल का. हो, हेलिकॉप्टर उडवायचा होता परंतु चेंडू चालला अगदी जमिनीच्या साह्यानं. धाव मिळेल फक्त एक, कारण स्ट्राईक हवी आहे करण पाटीलला. आणि अशा रीतीनं 3 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा धावफलकावरती येणारे 7 चेंडू शिल्लक, 22 धाब्यांची गरज. परंतु आपण जाऊया व्यासपीठाकडे. आज आपल्यामध्ये पाहू शकाल या विभागातील प्रसिद्ध उद्योजक भगवान शेठ पाटील यांचे पुतणे अर्थात मोनिश शेठ पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करतोय. मिस्टर भावेश कोणकर यांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आमच्या स्वागत कक्षामध्ये तुम्ही पाहू शकाल ऑन स्क्रीनवरती यंग अँड हाय हँडसम बॉय मोनिश शेठ पाटील यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. वेळेत काढून या स्पर्धेमध्ये ते सहभागी झाले. या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी, आयोजकांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी त्याचे मनापासून आभार. परंतु पाहू शकाल अगदी या स्पर्धेचं सन्मान चिन्ह, उपदार मायाची शाल आणि या स्पर्धेचं आठवण म्हणून आपण त्यांना मात्र या ठिकाणी मोमेंटो देतोय. धन्यवाद मोनिश शेठ पाटील, आपण इथे आलात. या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी मी आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. जाऊया आता मात्र आपण ऑन गोईंग मॅचकडे. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये आता मात्र इथून 22 धाबा होणार का, की एक्झॅक्टली प्लॅनिंग का असणार आहे. नितीन मात्र आता कशा रीतीने बॅटिंग करेल, की मैदानाच्या आतमध्ये एक्झॅक्टली केतन पाटील येणार का, गणूला संधी मिळणार का, की करण पाटील आता मात्र आक्रमक बॅटिंग इथे मात्र सुरू ठेवणार का. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकासाठी दीपेनच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. येणारा भविष्य आहे भावाले गावाचा असं म्हटलं तर वावगट्टा नाणगे परफेक्टली ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिला जातोय. कारण सलामीवीर म्हणून सुद्धा तो बॅटिंग करण्यासाठी आला. त्याच्या बॅटमधून आपण एक क्लासिकल चौकार सुद्धा पाहिला. परंतु आता मात्र गोलंदाजीमध्ये पाहूया की कशा रीतीने तो मात्र कामगिरी करेल. पहिला चेंडू अगदी समोरच्या दिशेने हायमॅट केला, अगदी लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये राहुलच्या अगदी आबाकाच्या बाहेर आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. हा दडपण आहे आणि त्याचमुळे मात्र जोगेंद्रकडून घडली थोडीशी चूक. एकीचं रूपांतर केलं दुहेरीमध्ये. धाबा येत आहेत, धाबा येतात आणि तुम्हाला मात्र धाबा या ठिकाणी जोडाव्यात लागतील. कारण लक्ष तुम्हाला गाठायचं असेल तर इथे मात्र तुम्हाला चांगला खेळ इथे साकारावा लागेल. पहिल्या 2 चेंडूमध्ये आल्या 6 धाबा, कारण शेवटच्या 6 चेंडूमध्ये तुम्हाला 22ची आवश्यकता होती. येणारा 4 चेंडूमध्ये आता विजयासाठी 16 धाब्यांची गरज. हो, मॅचची काढा. विकेट किपर कडून घडली मिस्टेक. हा सामना सोडलाय की झेल सोडला. येणारा क्षण, येणारे काळ आय थिंक विरेन स्पोर्ट भावाले संघाला सांगून जाणार. कारण करण पाटील असा खेळाडू की कुठल्याही क्षणाला या सामन्याला तो कलाटणी देऊ शकतोय. त्याचा मात्र त्या ठिकाणी झेल ड्रॉप केलाय, त्याला जीवनदान दिलाय. कारण सलामीला तो आलाय आणि त्याच्या बॅटमधून धाबा वेगाने येत आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 मध्ये आता विजयासाठी 16 धाब्यांची गरज. हायलाइट क्रिकेट. प्रत्येक चेंडूचं दर्शन तुम्हाला सीमेरेषेवरती घडवावं लागेल. स्ट्रोक इथे मात्र प्रॉपर कनेक्शन नाहीये आणि आता मात्र करणची बॉडी लँग्वेज आपल्याला निगेटिव्ह पाहायला मिळते. कारण त्याला माहिती की इथे जर आपण 2 लिगल चेंडू फेस केले तर त्या 2 लिगल चेंडूमध्ये 15 धाबा इथे होऊ शकणार नाहीत. आणि स्वतःवरती किती नाराज आहे, निराश आहे, हताश आहे. नितीनला 1 डाऊनला पाठवणं ही प्लॅनिंग कुठपर्यंत योग्य होती. कारण तुमच्याकडे केतन पाटील सारखा खेळाडू होता, गणू सारखा तुमच्याकडे बॅटर चांगला होता. परंतु ती रणनीती मात्र कुठेतरी अंगलिक आली इताडे संघाच्या अगेन्स्ट. आणि त्याचमुळे पाहतो की आता कदाचित ही स्पर्धा
जे हनुमान इताडे संघाला मात्र सोडावी लागेल, कारण एक पाऊल दूर विजयापासून वीरेन स्पोर्ट भाव आले. जबरदस्त खेळ राहिला त्यांचा तिन्ही डिपार्टमेंटमध्ये, मग गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षणचा डिपार्टमेंट असेल किंवा फलंदाजी असेल. रिवर्सचा फटका बाहेर काढला, परंतु शेवटच्या चेंडूवरती लेग बिफोरच्या रूपानं दीपेनच्या खात्यामध्ये आली 1 विकेट्स. आणि या ठिकाणी या स्पर्धेमध्ये पहिला विजय इथे मात्र संपादित केलाय. अभिनंदन हनुमानजी तरे, अभिनंदन वीरेन स्पोर्ट भावाले, अभिनंदन अनंताजी केणे अँड हार्ड लक टीम. जय हनुमान इताडे. मॅन ऑफ द मॅच समोर तुम्ही ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल. झटपट क्रिकेट पाहिला. फक्त 9 चेंडू त्याने फेस केले. 9 चेंडूमध्ये 22 धाबाची तुपाने केली साकारले. आणि तो खेळाडू आहे मिस्टर निखिल केणे, वीरेन स्पोर्ट भावाले संघाचा हा खेळाडू. जबरदस्त बॅटिंगचा नजराने त्याने फेस केला. अगदी धाबांचा पाऊस पडला. आणि त्यांना देऊया आपण सामनावीराची जी आकर्षक ट्रॉफी आहे ती आपण ती वितरित करतो. आणि ती ट्रॉफी आम्हाला कौशिक अक्षय कालन याचकडून या स्पर्धेमध्ये पुरस्कृत झालेली आहे. सन्माननीय हरिभक्त परायण रामकृष्ण काकडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीराची ट्रॉफी आपण वितरित करा. कारण तसे जर पाहिलं तर काकडे आणि अमोल केने यांचा अगदी जवळचा नाता आहे. आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी ही सामनावीराची ट्रॉफी वितरित करतोय.